बुलढाणा जिल्ह्यात कीटकनाशके, तणनाशके फवारणी करताना 39 शेतकऱ्यांना विषबाधा, 5 महिन्यात 39 जणांना विषबाधा, तर एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू। यंदाच्या खरीप हंगामात पिकांवर फवारणी करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यात 5 महिन्यात 39 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्या असून एका शेतकऱ्याचा फवारणी करताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून समोर आली आहे। त्यामुळे कीटकनाशक व तणनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी राखण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलपासून साधारणतः 39 शेतकऱ्यांना सौम्य प्रकारची विषबाधा कीटकनाशक फवारणी करताना झाल्याचा अहवाल आपल्याकडे आहे। या सर्व रुग्णांवर किंवा शेतकऱ्यांवर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार करून ते सर्वांची प्रकृती जी आहे ती चांगली आहे। जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणीमुळे दगावल्याची एकही बातमी आपल्याकडे नाही। परंतु काही दिवसांपूर्वी लोणार तालुक्यातील एक शेतकरी कीटकनाशक फवारणी करतेवेळी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची जी घटना आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। शेतकरी बांधवांनी विशेष करून सोयाबीन पिकामध्ये ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्यावेळी गुडघ्यापर्यंतचे जे गमबूट आहेत ते वापरणं आवश्यक आहे, हातामध्ये ग्लोव्ज वापरणं आवश्यक आहे। त्याचबरोबर फवारणी करताना हातामध्ये एखादी काडी किंवा एखादी लाकूड घेऊन त्याच्या आधारे थोडंसं चाचपणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून असं काही सर्पदंशाच्या आणि त्याच्यामुळे जीवितहानीच्या घटना घडणार नाहीत। त्याच वेळेबरोबर जी काही औषध फवारणी करतो त्यावेळी मास्क, त्याच्यानंतर डोक्यावर कॅप असेल आणि औषध फवारणी करतेवेळी जे काही तंबाखू असेल किंवा पाणी असेल हे हाताची चांगल्या प्रकारे स्वच्छता केल्यानंतर किंवा चांगल्या साबणाने हात धुतल्यानंतरच ते वापरणं किंवा पाणी पिणं योग्य आहे।